कारण सेटअप जोडणं असेल, त्यानंतर झाल्यानंतर आवराआवरी साऱ्या गोष्टी. चला मॅच सुरू करूया. चला जास्त वेळ घेऊ नका बघा. याच दरम्यान मंचावरती ज्यांचं आगमन पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून एवन जोडी पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज चषकामध्ये आम्हाला संपूर्ण स्पर्धेमध्ये बॉल पुरस्कृत करण्यात आले, त्यांचे मित्र साहिल घरत यांचं देखील आगमन झालंय. साहिल, आपला मनापासून आम्ही स्वागत करतो. अमित म्हात्रे सर, आपला मोबाईल राहिलाय. पाजी मोबाईल राहिलाय आपला. चला मॅचला सुरुवात करूया आपण. चला 2 षटके 10 मिनिटात कंप्लीट करायची आहेत. आपल्याला मॅच लवकर फिनिश करायची आहे. 3 षटकांचा सामना असेल. शेवटची मॅच आजच्या रात्रीमधील मॅच क्रमांक आपण पाहत आहे. तिसऱ्या फेरीची मॅच असेल दोन्ही टीमसाठी. एका बाजूला पानदिव्या बी संघ आणि दुसऱ्या बाजूला रिवा 11 सुरुंगपाडा टीमला टॉस जिंकला. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि पानदिवी टीमला दिलाय बॅटिंगचं आमंत्रण. पहिला बॉल षटक क्रमांक घेऊन सनी माद्रे. सनियाचा पहिल्याच बॉलवर अवांतर बॉल फेकलाय, वाईट बॉल फेकलाय. वाईटनं पहिली धाव एक्स्ट्रा स्कोर कार्डवर जोडली आणि 1 धावेनं अकाउंट ओपन केलंय टीमचं. कृतार्थ पाटील, विशाल पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीला पाहायला मिळेल. एक जबरदस्त स्पर्धा आपण एन्जॉय करतोय, परंतु इथून फटका सुरेख आणि चेंडू मात्र सरळ फिरकावलं. या वेळेला लॉंग ऑनच्या वरतून येतोय अगदी या स्पर्धेमधील षटकार. सामन्यांचे रन्स, विकेट्स, पॉइंट्स, जी सिरीज तुम्ही पाहताय स्कूटी आहे मालिकावीर, त्याच्यासाठी पकडले जाणार लक्षात घ्या. आपण टॉप 5 मधील कुठलेही गुण यामध्ये ऍड होणार नाहीयेत, हे आपल्यापर्यंत सूचना येते. फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक असेल, या 3 मॅचेस मधूनच आपण देणार आहोत. या वेळेला मात्र फटका फसलाय. आधीच्या बॉलवर षटकार आणि या बॉलवर विकेट प्राप्त केली सनी म्हात्रेनं आणि मिळाली सफलता सुरुंगपाडा टीमला आणि धक्का पहिला पानदिवे बी संघाला.
अप्रतिम संगीत आपण ऐकताय. खूप चांगली जुनी गीतं, जुनं ते सोनं, डीजेचा धांगडधिंगा, परंतु त्याच्या बरोबर आपण पाहिल्यानंतर जुनं गीत आणि तेच महत्वाचं आहे. यावेळेला मात्र आपण पाहताय झेलची संधी. बघा मागच्या बॉलवर सुद्धा षटकार, विकेट आली, आता सुद्धा षटकार आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक झाले. गोलंदाज सनी मात्रेला मिळाली ही दुसरी सफलता. बॅट्समन आउट. नवीन फलंदाज येत आहेत अनुप मोकाशी. अनुप मोकाशी आता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि धावसंख्या आहे स्कोर कार्डवर जोडलेली ती म्हणजे 13 या अंकावर. 13 ऑन बोर्ड, 13 धावसंख्या स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळेल. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा नवीन बॅट्समन अनुप मोकाशी. 4थ्या क्रमांकावर त्याच्या जोडीला विशाल पाटील. अद्यापर्यंत खातं ओपन झालं नाही, एकही चेंडू खेळले नाहीत. सनी मात्रे यांचा पुढचा बॉल. 30 षटकांच्या मॅच मध्ये 3 षटक, 18 बॉल मध्ये कमीत कमी 30+ धावा येणं महत्वाचं. यावेळेला अगदी सरळ बॅटनं समोरच्या दिशेला आणि पंचांनी सुद्धा कसं बसं स्वतःला सावरलं आणि मग या बॉलवर मात्र आपण पाहता एक सिंगल रन्स मिळाली. सिंगलनं टीमची धावसंख्या 14 रन्स ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतील. अगदी समोर आपण पाहता स्ट्रेट फॉरवर्ड केला होता, एक सिंगल मिळाली. चेंडूचा खेळ आपण पाहिला तर या षटकामध्ये तब्बल 5 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 14. पुढच्या बॉलवर शेवटचा बॉल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये शेवट कसा असेल? सनी मात्रे यांचा हा बॉल आणि समोर मात्र विशाल यांच्यासाठी हा बॉल. चांगला बॉल इथून पाहायला मिळाला. षटक संपले. पहिल्या 6 बॉलचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 षटकार आणि तब्बल धावसंख्या खर्च केली सनी मात्रेनं, ती म्हणजे 14 धावसंख्या. 14 लॉस ऑफ 2 विकेट. A1 जोडी पुरस्कृत आपण पाहत आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 स्पर्धेचे आमचे आयोजक सुमितदा पाटील, संदीप शेठ पाटील असतील, सोमनाथजी मात्रे, ॲडव्होकेट दीपकजी घरत, हेमंतजी घरत, मयूरजी पाटील आणि या MMV धाकटी जुई. परंतु या वेळेला डीप स्क्वेअर लेग फटका फसलाय, फिल्डरने टिपलाय झेल आणि आणखी एक फलंदाज बाद होईल. तो टीम आपण पाहत आहे पानदिवे संघाचा आणि तिसरा गडी बाद. फ्रीडम 11 धाकटी जुई असेल, मग सिद्धिविनायक क्रिकेट संघ धाकटी जुई आणि त्यांचं सुद्धा योगदान या स्पर्धेसाठी खूप मेहनत या सर्वांची राहिली आहे आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ही खूप सारी अथक परिश्रम सर्वांचा राहिलेत. उरणच्या टेनिस क्रिकेट मधील एक अग्रगण्य मानाची स्पर्धा आपण पाहत आहे. धाकटी जुई टेनिस क्रिकेटच्या अगदी पटलावर मग अगदी डोक्यामध्ये आपण पाहिलं तर मग मानाचा तुरा होणारी स्पर्धा आणि या स्पर्धेकडे आपण सर्वजण पाहत आहे. चला मॅच कडे आपण जातोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गोलंदाज, पुन्हा एकदा रणअप मध्ये प्रॉब्लेम, पदतालिकेमध्ये संभ्रम. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतील आतिश मतेला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर आणि समोर मात्र डावखुऱ्या त्याचा बॅट्समन आहे महेंद्र पाटील यांच्यासाठी हा पहिला बॉल. इथून मात्र
पहिला बॉल आणि हा बॉल मात्र आपण पाहिला असेल तर अगदी अंगाला अडला गेला. लेगबायची धाव मिळाली, शरीराचा वेध घेतला आणि या एक धावेनं टीमची धावसंख्या जोडली ती 15 या अंकावर. धावसंख्या किती असेल, धावसंख्येचा आलेख कुठपर्यंत पोहोचवला जाईल, धावसंख्या कशी जमवली जाईल आणि किती धावेचं टार्गेट समोर टीम सुरुंगपाडा संघाला देणार आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं बनलं जाणार आहे. दोन्ही संघ आपण पाहत आहे, एक बलाढ्य संघ आजच्या या रात्रीमधून आपण पाहत आहे 8चा पोल, त्यामधून कोणता संघ सुपर 5 साठी दाखल होणार आहे हे अगदी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. या वेळेला फटका इथून पाहायला मिळतोय, परंतु फटका फसला गेलाय. 17 रात्रीचा आहे आणि त्यानंतर तब्बल आपण पाहत आहे वाजले 2 आणि अशा परिस्थितीमध्ये थोडस थंड वातावरण आणि त्यामध्ये फटके मोठे पाहायला मिळत नाही, फटके फसत आहेत. आणखी एक विकेटचं पतन, 1 मोर विकेट डाऊन. धावसंख्या 15 वर थांबली. 4 विकेट्स इथून बाद करताना आपण पाहत आहे पानदिवे टीमचे, सुरुंगपाडा टीमच्या गोलंदाजाने यश मिळालंय. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 9 बॉलचा खेळ संपला, अद्याप 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि ते येणाऱ्या 9 बॉल मध्ये धावा किती येतील हा प्रश्न सातत्याने विचारला जाईल का. यावेळेला फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक आले होते, अगदी कोऑर्डिनेशन जुळलं नाही, संभाषण झालं नाही, कॉलिंग नाही झालं आणि त्यानंतर हा झेल मात्र सुटलाय आणि या झेल नंतर मात्र विकेट सुद्धा वाचली. या बॉलवर मात्र धावा आल्या 2 आणि धावसंख्या 2 न पुढे जाईल ती 17 या अंकावर. 17 ऑन अ बोर्ड. फिल्डिंग डिपार्टमेंट खूप महत्वाची आहे क्रिकेटमध्ये आणि ते करणं गरजेचं, कारण अशा मुवमेंटला शेवटच्या या मॅच मध्ये, कारण तुम्ही जिंकलात तर तुम्हाला अगदी सुपर 5 म्हणजे एका ना एका पारितोषिकावर तुमचं नाव कोरलं जाणार आहे, एक ना एक पारितोषिक तुम्हाला मिळणार आहे आणि मग बक्षीस पात्र म्हणून कोणता संघ असेल. एका बाजूला पिरकोण सुरुंगपाडा आणि दुसऱ्या बाजूला पानदिवे असे 2 संघ पाहायला मिळत आहेत. एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. 17 रन्स स्कोर कार्डवर जोडलेले आहेत. बॉलिंग मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार अतिश मध्ये. 17 धावसंख्या. पहिल्या षटकात 14 उद्या, एक मगाशी लेगबाईची आली आणि आता 2 धावा आल्या. गोलंदाज तयार अतिश मध्ये. अतिशांचा हा बॉल, परंतु पंचांचा इशारा आलाय, पंचाने वाईट दिलाय, परंतु टीमचा रिव्ह्यू अगदी फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असेल बघा. चला आपण चेक करूया कंट्रोल रूम मध्ये. स्क्रीनवर युटीसीचे आपण चेक करूया. चॅलेंज केलं पंचांच्या निर्णयाला टीम फिल्डिंग करणाऱ्या संघानं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू मात्र या वेळेला अगदी डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि या डॉट बॉल नंतर धावसंख्या स्थिरावली ती आता मात्र आपण पुन्हा एकदा पाहायला मिळेल तुम्हाला. 17 धावसंख्या. 17 ऑन अ बोर्ड. रन स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. अतिश मतेचा पुढचा बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेर आले होते, शफल झाले होते आणि खेळण्यासाठी सज्ज होते, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळला नाही आणि त्यानंतर फक्त सिंगल मिळाली आणि या सिंगल रन्सनं इथून मात्र षटक कंप्लीट झाले. दुसरं 12 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये जोडल्या तब्बल 14 धावा. हे षटक राहिले निर्णायक. टीम गोलंदाजी करणाऱ्या सुरुंगपाडा टीमसाठी फक्त आले 4 धावा आणि 9ची सरासरी धावसंख्या 18.
साऊंड सर्व्हिस आपण पाहताय जाताडे आणि त्यांच्या माध्यमातून सुमधुरचा अगदी जुनं ते सोनं सर्व जुनं संगीत ऐकायला मिळत आहेत. खूप चांगली ऑपरेटिंग, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद, स्वागत करूया त्यांचा. चला शेवटचे अंतिम 6 बॉल स्लॉगरचं षटक आहे. टार्गेट किती आता सेट होईल, टार्गेट कितीचं असेल, आव्हान कितीचं दिलं जाईल हे अगदी पाहायला मिळेल. दोन संघ एकमेकांच्या समोर पाहायला मिळतात. रिवा 11 सुरुंगपाडा त्यांच्या समोर पानदिवे बी संघ पाहायला मिळेल. दोन्ही संघांनी दोन संघांना धूल चारली आहे आणि या तिसऱ्या सामन्यामध्ये हे दोन संघ एकमेकांच्या अगदी समोर खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला हा बॉल इथून मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. थोडंसं टर्न केलं चेंडूला फिंगर रोलच्या माध्यमातून आणि हा बॉल मात्र स्लोवर पद्धतीनं थोडंसं फिरवलाय आणि बॅट्समनला बीट केलंय. इथून पहिला बॉल षटक अंतिम मधील आशिष मतेला आपण पाहताय. आशिषचा हा पुढचा बॉल, आणखी एक चांगला चेंडू, आणखी एक चांगला चेंडू इथं टाकलाय. कारण आजच्या रात्रीमध्ये आपण विचार केला सुरुंगपाडा टीमनं गोलंदाजी चांगली केली, त्यानंतर बॅटिंग करताना धावा चेस सुद्धा केल्या आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग का घेतली याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळत आहे. बघा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणं, त्यानंतर मग शफल होणं हे पाहायला मिळालं. चेंडू बॅटच्या समोरून निघालाय आणि त्यानंतर आपण पाहिलं तर हा बॉल मात्र डॉट आलाय. या साऱ्या गोष्टी कारण तुमची पिचिंग कुठे होते ना हे प्रॉपर बघितलं जातं आणि त्यानंतर तो डिसिजन पाहायला मिळत असतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज. आशिष मते यांचा हा बॉल शॉट फाईन लेगला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. फक्त सिंगल मिळाली, स्ट्राईक रोटेट झाली आणि सिंगलना आता रन्स 19 धावसंख्या. येणाऱ्या 3 बॉल मध्ये एकाच मोठा विकेट येणं महत्वाचं. एखादा षटकार जर आला एक 25-30 पर्यंत पोहोचणं आता पानदिवे टीम साठी खूप महत्वाचं राहणार आहे. कोण असेल आजच्या रात्रीमधून प्रबल दावेदार सुपर 5 मध्ये जाण्यासाठी, कोण असेल सुपर 5 साठी जाणारा संघ. आमचे सन्माननीय उपसरपंच साहेब आपण पाहताय मंगेश शेट्ट घर त्यांना आपण पाहू शकाल आणि सगळे त्यांचे मित्र परिवार त्यांचा तापा इथून रजा घेताना पाहायला मिळतील. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आज आपण पाहिलं तर खूप चांगली मैफिल त्यांच्या माध्यमातून, त्यानंतर मग गीतं सुद्धा त्यांची फरमाईश सुद्धा आपण पाहिले असतील आणि ती गीतं सुद्धा अगदी ऐकवली गेली. यावेळेला बॉल पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न यावेळेला आपण पाहताय. मग फाईन लेग लॉंग लेग कव्हर करण्याचा प्रयत्न होता, फटका इथून सजला नाहीये आणि हा बॉल सुद्धा डॉट आलाय. आता अंतिमचे शेवटचे 2 बॉल आहेत आणि येणाऱ्या 2 बॉलवर आता धावा किती येतील. चांगली गोलंदाजी केली जाते. अद्यापर्यंत आपण विचार केला तर 16 चेंडू आणि धावसंख्या 19 आहे. यावेळेला फटका फसलाय, फिल्डर आलाय, झेल टिपलाय. बघा अप्रतिम झेल टिपलाय, स्वतःवर कंट्रोल, स्वतःला अगदी सावरलं त्यानं आणि झेल टिपत असताना आशिष मतेला आपण पाहताय एक सफलता त्याला मिळाली आणि टीमला सुद्धा एक सफलता. इथून मात्र 19 अंकावर 5वा गडी बाद. बघा आपण पाहताय इष्टांना पाय लागताना आपण पाहिलं हिट विकेट सुद्धा पाहायला मिळाली. चला शेवटचा अंतिम बॉल, शेवट कसा असेल या इनिंग मधला आणि हा बॉल इथून मात्र पंचांनी रिव्ह्यू घेतला वाईट साठी. बघा चला इथून चेक करूया आपण. चला तिसरे पंच या आपण. शेवटचा बॉल फेअर डिलिव्हरी असेल, वाईड असेल, एक्स्ट्रा रन्स असेल, आणखी एक्स्ट्रा चेंडू फेकावा लागेल का सुरुंगपाडा टीमला हे आपण चेक करूया की धाव ऍड होईल एक्स्ट्राच्या माध्यमातून. या साऱ्या गोष्टी अगदी पाहायला मिळतील आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू अगदी आपण पाहिलं लाईन थोडासा आतमधून निघालाय आणि हा बॉल मात्र आपण पाहिलं तर इट्स अ फेअर डिलिव्हरी. 18 बॉलचा खेळ संपन्न झालाय. पहिलं सत्र इथून समाप्त झालं. पहिल्या सत्राचा खेळ जर आपण विचार केला धावसंख्या 19 जोडली, येणारे 18 बॉल आणि त्यामध्ये करायचे त्या 20 धावा टीम रिवा 11 सुरुंगपाडा टीमला.
18 बॉल आणि 20 धावेचं टार्गेट असेल. अगदी दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत. सुरुंगपाडा आणि पान दिवे असे दोन संघ आपण पाहू शकाल. आमचे अगदी पेशेने वकील म्हणून आपण ज्यांना पाहत आहे, एक शिक्षित व्यक्तिमत्व ॲडव्होकेट आमचे दीपकजी गरज साहेब आणि ॲडव्होकेट अश्मिती गरज साहेब दोघांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं आपण करूया पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत. येणारे 18 बॉल आणि 3 षटके आणि करायचे तब्बल धावसंख्या ती 20 धावसंख्या. चला 18 चेंडू आणि 20 धावसंख्या. धावा चेस होतील, डिपेंड होतील. मॅचचा निर्णय काय असेल, कोण सुपर 5 मध्ये दाखल होईल. अगदी मग विजयाचा उन्माद आणि पराजयाचा विषाद या दरम्यानच्या प्रत्येक आनंदासाठी अगदी तू लढ. पराभवाला विजयात परावर्तित करण्यासाठी तू लढ. न फक्त आपल्या नावासाठी, तू लढ आपल्या गावाच्या नावासाठी. आणि इथून मात्र दोन संघ एकमेकांच्या समोर खेळत असताना आपल्या गावाच्या नावासाठी खेळत आहेत. आणि इथून मात्र कोणता संघ जिंकेल आणि सुपर 5 साठी दाखल होईल, इथून पानदिवे संघ की मग दुसऱ्या बाजूला सुरुंगपाडा संघ, हे तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल. परंतु आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये A1 जोडी पुरस्कृत ही स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक या स्पर्धेमध्ये दिली गेलेली संधी. आमची या स्पर्धेचे सर्व आमचे आयोजक तुम्हाला पाहायला मिळतील. आमची A1 जोडी सुमित शेट पाटील, संदीप शेट पाटील, सोमनाथजी म्हात्रे, ॲडव्होकेट दीपकजी घरत, अस्मितजी घरत असतील, हेमंतजी घरत, मयूरजी पाटील आणि MMV धाकटी जुई, फ्रीडम 11 धाकटी जुई आणि सिद्धिविनायक क्रिकेट संघ धाकटी जुई. त्यानंतर आमचे मित्र संयमजी घरत सर असतील. आमची ओळख झाली बेडकलच्या नगरीमध्ये. आणि आमचे कांचनजी पालकर सर, या सर्वांचा मी धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. येस, थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. फार चांगलं समालोचन आज संपूर्ण रात्रीमध्ये आपण ऐकलं. ते आमचे सन्माननीय शेखरजी पाटील सर यांचा आपण सन्मान करूया. मी आयोजकांना विनंती करतो. शेखरजी पाटील सरांचा आपण सन्मान करूया. कुडावे गावातील एक नामांकित समालोचक आणि सध्याच्या बऱ्याचशा आयोजकांना जो आवाज नेहमीच हवा असा वाटतो, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. उद्या भिंगारी नगरीमध्ये डेच्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच सर. आणि अशाच पद्धतीने समालोचन करून आपण विविध स्पर्धा गाजवाल्या शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतो. मॅच कडे जाऊया. 18 बॉल 20 ची मॅच. पहिलाच बॉल स्विच हिट केला. बॉल चालला दन 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 करत सीमा रेषेच्या पलीकडे. अतिशमतेचा वार, बॉल सीमा पार. 4 रन. वरती दमदार सुरुवात ही खासियत राहिली आतिश मते, आशिष मते हे दोन्ही बंधू नेहमीच पॉझिटिव्ह क्रिकेट, आक्रमकता त्यांची पाहायला मिळते आणि सुरुवात तर तशीच केली. पुढचा बॉल पुढे जाऊन डान्सिंग डाऊन द ग्राउंड वाडिश लोंगोनच्या वरून धाडलाय. अतिश बाजी करणारा हा पहिला षटकार. सोळा बॉल मध्ये फक्त 10 धावेची आवश्यकता. एकतर्फीच मॅच करून टाकले अगदी पानदिवे टीमच्या विरोधात. सुरुंगपाडा टीम फुल टॉस बॉल दिशा देऊन मारलाय फटका. बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे आणि या फटक्यांवरती आमचे सुमित शेठ खुश झालेत, कारण 3 बॉल मध्येच आता 14 काढल्यात आणि फक्त 6 धावेची आवश्यकता. सहा धावेची आवश्यकता. याचं कारण आज लवकरात लवकर आयोजक देखील खरी जातील. उद्या राकेश चिर्लेकर यांचा सामना पाहायला मिळेल. ठीक 7 वाजता पहिला सामना चालू केला जाईल. उद्या ओपनिंग देखील करतील राकेश. 15 बॉल 6 धावेची आवश्यकता. यावेळीचा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर वळवला. बॉलाला डॉट निर्धाव चेंडू. आज बरेचसे मान्यवर देखील आपल्याला स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळाले. हे प्रेम आहे आमच्या A1 जोडीवरती. सुमित शेठ, संदीप शेठ
यांचं आम्ही विशेष कौतुक करतो. आमचे सोमनाथ मात्रे असतील, ऍडव्होकेट दीपक गरत, हेमंत गरत, मयूर पाटील, त्यांच्या कल्पक बुद्धीतून साकारली जाते स्पर्धा. समोर मारलाय, फिल्डिंगला अगदी खेळतायत. आणखीन एक चौकार, फक्त 2 धावेची आवश्यकता आहे. आता सुपर फाईन, फक्त 2 धावा टीम रिवा 11 सुरुंगपाडा टीमला काढायच्या आहेत. लाजवाब परफॉर्मन्स. कालच्या रात्रीमध्ये त्रिमूर्ती टाकीगाव संघ, चैतन्य पाटीलचा संघ सुपर 5 मध्ये पोहोचला आणि आता सुरुंगपाडा संघ निघाला. 13 बॉल, फक्त 2 धावेची आवश्यकता. ठीक 7 वाजता सुरू केली जाईल. धाकटीजुई आणि वाघिवली असा सामना होणार आहे. उद्या वेलेवरती दोन्ही संघ आपण उपस्थिती दर्शवा, कारण वेलेवरती उद्या देखील स्पर्धा पूर्ण केली जाईल. 13 बॉल, फक्त 2 धावेची आवश्यकता. हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं स्ट्राईक घेतले. कदाचित स्कोर वाढवायचा आतिशला. एक सिंगल 19 त्यानं काढल्यात आणि आता सामना जिंकण्यासाठी 12 बॉल, 1 धावेची आवश्यकता. बारा वाजून एक 12 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता. सध्या 2 वाजून 15 मिनिटं झालेत. काल 3:30 वाजता स्पर्धा समाप्त झाली. आज 1.25 तास आपण लवकर स्पर्धा समाप्त करणार आहोत. स्पर्धेमध्ये मालिकावीरला मॅक्स्ट्रॉनची स्कूटी आपण पाहताय. 3 सायकल आहेत, भव्य दिव्य पारितोषिक, 1 लाख रुपये कॅश प्राइज असणारी ही दमदार स्पर्धा. फक्त 1 धावेची आवश्यकता. एका षटकाराने निरोप देतील या मॅचला. ओ ग्लान्स केला, बॉल निघाला बाउंड लाईनच्या दिशेनं. अडवला जाईल का? चला, बॉल डॉट निर्धाव, चेंडू काढली नाही. कदाचित 6 हव्यात आतिशला देखील. षटकारच मार, तोच मारायचा त्याला, म्हणूनच तो थांबला. 11 बॉल, 1 धावेची आवश्यकता. सचिन तांडेल या संघामधील अनुभवी खेळाडू आहेत आणि दमदार परफॉर्मन्स नेहमी संघाचा पाहायला मिळतो. सध्या 1 धावेची आवश्यकता. हो, इथे फिरून मारलाय. सामना फिनिश. टॉप 5 मध्ये दाखल झालाय रिवा 11 सुरुंगपाडा. अभिनंदन सचिन, अभिनंदन आतिश, लाजवाब परफॉर्मन्स. सुपर 5 मध्ये रिवा 11 सुरुंगपाडा दाखल झाला. सचिन गायकवाड, ज्यांचं योगदान फार चांगले आहे. संपूर्ण रात्रीमध्ये पाण्याची व्यवस्था ते करतात. मॅन ऑफ द मॅच आतिश मध्ये ठरलाय सामनावीर. ऍडव्होकेट दीपक गरते आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देणार आहोत. आज बऱ्याचशा समालोचकांना, डीजे ऑपरेटरला ज्यांनी विविध पारितोषिकं लावली, अगदी प्रत्येकाला पैसे देखील त्यांनी लावले. ऍडव्होकेट दीपक गरते यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच आतिश या लगेच. अभिनंदन आतिश आणि अभिनंदन सुरुंगपाडा टीम. सुपर 5 मध्ये तुम्ही दाखल झालात. फक्त मॅन ऑफ द मॅच आम्ही देतो आणि तुम्हाला गाणी हवंय का? नाही, त्यांना नको, त्यांना लवकर घरी